नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आमची सकाळची रुटीन, मी सकाळी प्रज्वलला तयार करते, त्याचा डब्बा बनवते आणि स्कूलमध्ये पाठवते. आणि ह्यांचं काम असतं आमच्या लक्ष्मीसाठी, आमच्या गाईसाठी काय गवत घेऊन यायचं नाही का, तिच्यासाठी खायला घेऊन यायचं दिवसभरासाठी. तिला रोज सकाळी त्यांच्याकडे हे काम असतं. माझ्याकडे प्रज्वलला तयार करून स्कूलमध्ये पाठवायचं आणि ओमकारकडे असतं की त्यांनी लवकर उठून आंघोळ वगैरे करून त्याला दुकान उघडण्यासाठी जायचं असतं. हे आमची सगळी सकाळची रुटीन चाललेली असती. 8:30 वाजेपर्यंत एवढी धावपळ असते ना, 8:30 वाजेपर्यंत सगळे कामं झाले पाहिजे आणि तिथून पुढं दिवसाची सुरुवात होती आमची मस्तपैकी. ह्यांना जायचं असतं दुकानात आणि माझे दिवसभराचे कामं असतात, यूट्यूबचं वगैरे असतं आणि घरातले पण सगळे कामं बघावं लागतात. आणि गाईचं शेण वगैरे आम्ही 8:30च्या आधी सगळं कामं उरकतं, कारण गाईचा गोठा वगैरे 8:30 वाजेपर्यंत स्वच्छ झाला पाहिजे. आणि सगळे बाकीचा स्वयंपाक वगैरे पण अर्धा होतो आणि अर्धा दुपारी करत असते. हे असे आमची दिवसभराची सकाळपासूनची धावपळ चालू असते बरं का. 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही हे गवत कापून झालं. आणि आमच्या दोघांचे 2 भारे तयार झाले, म्हणजे आमच्याकडे भारे म्हणतात बरं का याला. आणि मस्त छानपैकी असं बांधलं ह्याने घट्ट, म्हणजे व्यवस्थित नाही का गाडीमध्ये इकडं तिकडं सरकलं नाही पाहिजे आणि इकडं निसटलं नाही पाहिजे, असं छानपैकी बांधले दोन्ही भारे. आणि खूप जड होतं ते गवत. आणि मला पण माझ्यासाठी एक आणि त्यांच्यासाठी एक असे 2 भारे बांधले. आणि एकटे जर गेले तर एकच घेऊन येत असतात, ते पण मोठं आणतात. थोडं दिवसभर तिला जाईल म्हणलं चला आज थोडं जास्त घ्या, कारण की आपण दोघं पण आहेत आणि तिला 2 दिवस जाईल किंवा 1 दिवस जाईल. पण एका दिवसातच तिने सगळं संपून टाकलं. आणि हे सगळं बघा किती सगळं कट केलं आणि मागं फुटत राहतंय, पुढं कट केलं मागं फुटत राहतं. हे असं खूप जड होतं हे. तरी पण विचारलं, कारण की पहिले मी कामं केलेले आहेत गावाकडे, त्याच्यामुळं मला ह्या कामाचं काहीच वाटत नाही आणि सहजासहजी मी करू शकते कामं. सिटीमध्ये राहून हे कामं करणं खूप मुश्किल आहे. काही लोकांना तर जमतच नाही. शेण वगैरे शेणाला पण हात लावत नाहीत, काही बायका तर शेणाला हातच लावत नाहीत, त्यांना खूप घाण वाटते. पण आपण पहिले आपल्या आईवडिलांनी जे केलेलं आहे ते आपल्याला माहीत असतं, त्याच्यामुळे काय वाटत नाही, सहजासहजी हे कामं होतात. आणि आम्ही आज पंचमीचा उपवास होता म्हणून आलो तर वारुळाला दर्शनासाठी नाही का. वारुळाला आमच्याकडे जातात सगळं सामान वगैरे, दूध वगैरे नागोबासाठी घेऊन जातात. मग आलो तर आम्ही इकडे. आम्ही वारुळ्याला गेल्याच्या नंतर एवढी हवा होती ना, खूपच हवा सुटली होती. आणि तिथं मग दर्शन वगैरे घेतले. प्रज्वलला घेऊन गेली. प्रज्वलला सुट्टी झाली, ती स्कूलमधून आला होता. आणि पूजासाठी सगळं साहित्य आणायचं असतं, दिलाया वगैरे असतं, 5 दगडं असतात, दोरा असतो, अजून भरपूर काय काय असतं, साखर वगैरे असते, हळदी कुंकू असतं, पाणी दूध, असं वारुळासाठी घेऊन येतात. आणि वर्षातून एकदाच असतं, प्रत्येक सण नाही का वर्षातून एकदा येतं, त्याच्यामुळे खूप उल्हासाने सगळेजण करतात. आणि आम्ही आलोत, मस्त दिवास राहत नव्हता, हवे एवढा लागत होती ना. कापूर आणला होता, मग कापूर लावून त्याला दिवा अगरबत्ती लावली. आणि मग नंतर फुगडे वगैरे खेळायचे होते इकडे त्यांना, त्याच्यामुळे ते थांबले होते. सगळ्या ताई म्हणल्या चला आवरा पटकीन पूजा वगैरे करून घ्या, आपण फुगडी वगैरे खेळू तिकडं पुढं जाऊन. इथं गावतं तर काही खेळायची येत नव्हती, इथं बघत होते खेळायला, पण इथं गवत खूप होतं ना, त्याच्यामुळे ते खेळता येत नव्हती. मला चला तिकडं थोडीशी जागा आहे पटांगण, तिकडं खेळूया. मग अशी आमची पूजा चालली ह्याची नागोबाची. वारुळाची पूजा करतात आमच्याकडे, गावाकडे पण करतात. इथं आता एकच वारुळ राहिले. पहिलं आमच्या घरापाशी जवळ होतं, पण आता तिकडं कंपन्या घरं भरपूर झालेत ना, व खूप मोठं आता एरिया वाढत चालला आहे. जसं जसं लोक नवीन नवीन येतात तसं तसं बांधकाम करतात, जसे प्लॉटिंग पडतात तसं हे वारुळ पण कमी होत चाललात. आता एकच राहिले, ते पण खूप लांब यावं लागतं. आणि इकडं किती हिरवगार, सगळीकडं हिरवच हिरवं झाले. आणि इकडं जर आमच्या गाईला आणून, पहिल्या गाईला बांधायचं तर आमची पहिली लक्ष्मी होती का, तिला इकडं आणून बांधायचं आणि दिवसभर असायची, फक्त पाणी पाजायलाच यायचं तिला दुपारी आणि 4 वाजता घरी घेऊन जायचं. तर पण हिला बांधलंच नाही अजून, हिला बाहेरच काढलं नाही.
वारुळाची पूजा करून झाली, फोटो काढून झाले आणि फुगडी खेळायची बाकी होती. हे असं वारुळाची पूजा करतात आमच्याकडे. हे सगळे पीठ मीठ सगळं टाकतात, काय काय असतंय. आणि आलोत फुगडी खेळायला इकडं बाहेर. इकडं जागा जरा चांगली आणि तिथं खूप गवत होतं ना, म्हणून मला इथं खेळूया फुगडी. आणि प्रज्वलचं काय झालं, आमचा मोबाईलचा स्टोरेज झाला फुल. काकूंचा व्हिडिओ काढला आणि आमचे फुगडीच्या टायमिंगला ते मला आता मोबाईलमध्ये व्हिडिओच येत नाहीत मम्मी तुझे, म्हणलं राहू दे. आणि नंतर संध्याकाळी प्रज्वलचा होता बड्डे. मग बर्थडे पण शॉर्टकटमध्ये साजरा करायचा होता. तो झाला होता पंचमीच्या उपासा दिवशी, त्याचा जन्म झाला होता प्रज्वलचा. आणि तारखेवर म्हणलं तर 25 तारीख, 25 जुलैला त्याचा बड्डे होता. पण तेव्हा आम्ही केला ते आले नाही करे आधी गावाला खातो रुद्र ते खालूनच जाते नाही तरी कुठे रुद्र हिंदे हिंदे पडलं नाही पडत तेव्हा ते घर पडतो नाही. आज पाऊस कसा थांबला मस्त. लगेच चाकू घे ना, चाकू घे, चाकू घे. एवढं मोठं खाली करू झालं त्याला ना असा आमच्या प्रज्वलचा छोटासा बड्डे आमच्या टेरेसवर साजरा केला. त्याला खूप मोठा बड्डेची हौस आहे. पण बघूया आता ह्याच्या बड्डेच्या टायमिंगला खूप पाऊस असतोय. पण ह्या वर्षी पाऊस उघडला होता पण बड्डे करायचा नव्हता. असा प्रज्वलच्या बड्डेला बघूया 11वा किंवा बड्डे त्याचा खूप मोठा. ओंकारचा पण 11वा बड्डे खूप मोठा केला होता आम्ही टेरेसवर. सगळ्या सोसायटीला वगैरे जेवण होतं. तसंच प्रज्वलचा 11वा बड्डे बघूया, मोठाच करूया चाललंय. बघू आता 9वा बड्डे पूर्ण झाला. आता पुढचा 10 आणि 2 वर्ष बाकीत अजून. असे प्रज्वलचे मित्र काय आले होते काय नव्हते आले. खूप उशीर झाला होता ना, 9 वाजले होते. आणि काय सकाळी लवकर उठायला लागतं. काही मुलं झोपी पण गेले होते. आणि आमचा हेच टायमिंग असतो, कारण की दुकान 8:30 पावणे 9ला बंद करतात. आणि त्याच्यानंतरच बड्डे वगैरे काय असेल तिथून पुढे कामं असतात. मग सगळ्या मुलांसाठी समोसे चॉकलेट वगैरे आणले होते. आणि मग मुलांचं चाललं होतं तिकडे गिफ्ट वगैरे खोलून बघायचं, गिफ्ट देण्याचं, फोटो काढायचं. असे छोटंसं आमचा प्रज्वलचा बड्डे साजरा केला आहे. कट करके आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आणि शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. आमच्या प्रज्वलचा बड्डे टेरेसवर कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.